आज दिनांक 20 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता जंतर मंतर दिल्ली येथे कॉंग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांच्या चालू असलेल्या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा देऊन या एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अरुण दिपके, TV7 हिंगोली. आणि परत आज जे काल दिला होता या देशामध्ये आंदोलनाचा, आता मला वाटतं सोशल मीडियावरती कधी चाललेलं की त्याच्या बाकीचा झालेला वगैरे असं दिसायला लागले सगळं. आणि म्हणून हे जे काही आंदोलन आहे ते आंदोलन आता देशामध्ये, आता पूर्ण देशामध्ये पेटला पाहिजेत. या देशाला तरुण असेल, विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, महिला असेल, आदिवासी असेल, दलित असेल, खरं पाहतं ही शिक्षण वाचवण्याची लढाई नाही. या देशातली सगळी व्यवस्था आज मोडीत काढण्याचं काम चालू आहे. जी शिकवण आपल्या सर्वांना दिली या घटनेचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावरची लढाई लढायला लागणार आहे वकील साहेब. कारण की संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. मग कोणी ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने संघर्ष करावा लागणार आहे. स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा गांधीजीने जसं अहिंसेच्या मार्गाने संघर्ष केला तसा भगतसिंगांनी सुद्धा हिंसेच्या मार्गाने संघर्ष केला. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करून या सरकारला वतनीवर आणावं लागणार आणि त्याची सुरुवात झालेली आहे. आपण लढणार आहोत आणि भारतीय म्हणून लढणार आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर पाहिलं की या एका सुप्रीम कोर्टाच्या जजने पिंगाळी टवळ करत बोलताना त्यांना काँग्रेस सांगितलं, अर्थात झुरळ हा शब्द मराठीमध्ये त्यांनी प्रयोग केला. या देशातला असणारा युवक आहे, या देशामध्ये राहणारा जो बेरोजगार आहे, अशा युवकांना रोजगारांना संधी देणं किंवा युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे किंवा त्या सरकारला आदेशित करणं ही सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे. परंतु असं सुप्रीम कोर्टाने न करता एखाद्या युवकांच्या मनाला ठेच पोहोचण्याच्या प्रयत्न त्यांना झुरळ म्हणणं अतिशय निष्ठुरपणा या सुप्रीम कोर्टाच्या जजने या ठिकाणी केला आहे. त्यांचा देखील मी आंदोलनाच्या प्रसंगी जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. आज पूर्ण भारतामध्ये सोनम वांगचुक हे शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ याच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि दिपके हे अभिजित दिपके उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा म्हणून पूर्ण भारतभर आज संसदेवर मार्च करणार होतो आम्ही. पण आम्ही जाऊ शकलो नाही. आमच्या समविचारी पक्ष पूर्ण भारतभर संसदेवर गेलेला आहे.